सोलापूरमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या संशयिताला सापळा रचून अटक करण्यात आलेली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली आहे। आरोपीकडून गांजासह 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। जालन्यामध्ये अवैध वाळू उत्खनन करणारी 4 वाहनं पोलिसांनी पकडलेली आहेत। गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये 34,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा जप्त झालेला आहे। गोदावरी नदीपात्रामध्ये अवैधरित्या वाळूचं उत्खनन केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यावरून ही कारवाई झाली आहे। सोनाराच्या दुकानामध्ये नाणे खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीनं 7 तोळे सोनं लंपास केलंय। छत्रपती संभाजीनगरच्या जयभवानी नगरमध्ये ही घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। जालन्यामध्ये प्रवासी महिलेचं मंगळसूत्र अज्ञातानं लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। महिला बसमध्ये चढत असताना अज्ञातानं तिच्या गळ्यामधील 15,000च्या मंगळसूत्राची चोरी केली। खोपोलीमध्ये 3 बांगलादेशी महिलांसह त्यांना आश्रय देणाऱ्या एका महिलेला अटक झालेली आहे। 10 दिवसांअगोदर या 3 महिला कारघरहून खोपोलीमध्ये राहायला आल्या। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना अटक झालेली आहे। बीडमधील मारहाण प्रकरणामध्ये 5 जणांना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या प्रकरणी 4 जण अजूनही फरार आहेत। आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा सुद्धा समावेश असून त्यांची बालसुधार गृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे। कामठा गावामधून पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलाय। ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 16 आरोपींना अटक केलेली असून 20 आरोपी अजूनही फरार आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयाच्या आवारामध्येच अपर तहसीलदारांसह 2 एजंट्सवर गुन्हा दाखल झालेला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। प्लॉटच्या क्षेत्र दुरुस्तीचा आदेश काढण्यासाठी लाच स्वीकारत असताना ही कारवाई झाली। यवतमाळमधील गांधीनगरमध्ये घरफोडी झालेली आहे। घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी 10,000 रुपये रोख आणि दुचाकीची चोरी केली आहे। जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। परभणीमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आणि या प्रकरणी तरुणाविरोधात पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपी सतत मुलीचा पाठलाग करत त्रास देत होता आणि त्यामुळे मुलीनं विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केलेली आहे।